नागपूरमधून समोर आलेल्या एका धक्कादायक चोरीच्या घटनेबद्दल आपण जाणून घेऊया, जिथे चक्क एका मुख्य रस्त्यावर असलेल्या घरातून चोरट्यांनी 40 लाखांची फॉर्च्युनर कार लंपास केली आहे। यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। नागपुरातील राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका धाडसी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे। लोकसेवानगर येथील मुख्य मार्गावर राहणाऱ्या पियुष मुसळे यांच्या घरासमोरून त्यांची तब्बल 40 लाख रुपये किमतीची फॉर्च्युनर कार चोरट्यांनी लंपास केली आहे। मुसळे यांनी 2022 मध्ये ही फॉर्च्युनर कार खरेदी केली होती। 2 जुलै रोजी रात्री 8:30 वाजता ते कामावरून परतले आणि नेहमीप्रमाणे त्यांनी आपली गाडी घराच्या भिंतीला लावून पार्क केली। रात्री 1 वाजेपर्यंत गाडी जागेवरच होती, मात्र त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी मोठ्या शिताफीने ही कार चोरून नेली। सकाळी जेव्हा मुसळे उठले आणि घराबाहेर आले तेव्हा त्यांची कार जागेवर नव्हती। हे पाहून त्यांना धक्काच बसला। त्यांनी तत्काळ राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला। या घटनेमुळे लोकसेवानगर परिसरात, जिथे लंडन स्ट्रीट जवळ 50हून अधिक अनधिकृत झोपड्या आहेत आणि समाजकंटकांचा वावर असतो, तिथे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे। आता पोलीस या चोरट्यांचा शोध कसा घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नागपुरातील अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। प्रशासनाने यावर लवकरात लवकर कठोर पावले उचलावीत अशीच अपेक्षा आहे।